नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपला माझ्या यूट्यूब चॅनल GST स्कॉलरशिप क्लासेस GST क्लासेसवर. तर आपण पाहत होता काय सिम्प्लिफिकेशन चॅप्टर, त्याच्यातले कॉन्सेप्ट बघितले होते आपण, है ना, आणि सॉल्ड एक्झाम्पल बघितले होते. बोर्ड मास रूल कसा अप्लाय करायचा, काय करायचं, है ना. तर आता आपण प्रश्नमाला 4A पाहणार आहोत. याच्यातले जे प्रश्न तुम्हाला जमतील ते मी स्किप करेन आणि जे प्रश्न जमू शकणार नाही ते काय करेन, सोडून पाहू आपण. ठीक आहे. तर तुम्ही सांगायचे जे तुम्हाला जमू शकतात. ठीक आहे. तर बघा, पहिला काय होता इथं, जसा प्रश्न आहे आपला पहिला काय म्हणत आहे, हां, पहिला आहे क्वेश्चन की बा 2⁻60, 3⁻48, 4⁻36 आणि 5⁻24. इनमें से सबसे बड़ी संख्या कौन सी है. तर याच्यामधून सगळ्यात मोठी कोणती आहे हे आपण सांगू शकतो का? ना त्याची पॉवर सेम आहेत ना त्याचे बेस. बघा, जेव्हा अशा प्रकारचे प्रॉब्लेम येतील पॉवरवाले, तर त्यावेळेस काय करायचं, तर एक तर त्यांच्या बेससारखा करायचा, नाहीतर काय करायचं, त्यांच्या पॉवर. बेस जर सारखा राहिला, सपोज मी म्हटलं 2 हा काय सगळ्यांचा बेस आहे, याच्या पॉवरमध्ये 5 आहे, याच्या पॉवरमध्ये 7 आहे, इथं 17, इथं 19 आहे. कोणता मोठा आहे तुम्ही सांगू शकता की नाही? सांगू शकता. पण सपोज बघा, इकडे मी बेस घेतले वेगवेगळे आणि सगळ्यांची पॉवर काय केले मी सारखे, तर कोणता मोठा येईल? 7⁻20 येईल की नाही, है ना. तर एक तर बेस सारखे करा, नाहीतर काय करा, पॉवर. तर करू शकतो का आपण इथं? आता बेसकडे पाहिलो आपण, तर बेस तर काही वेगवेगळ्या दिसून राहिल्या आपल्याला. 2, 3, 4, 5 यांनी भाग जाणारी संख्या किंवा यांना भाग जाणारी संख्या तर आपल्याला आहेच नाही. यांच्या LCM काढून तर बहुत लंब्यामध्ये जाऊन आपण, तर आपण काय सारखं करू शकतो, पॉवर. कसं? तर त्यांचे SCF काढा. आपण हे प्रॉपर्टी शिकलो की नाही. a⁻m च्या पॉवर n असेल तर आपण त्याला कसं लिहू शकतो, m इंटू लिहू शकतो ना, अगदी त्या प्रकारे. तर यांच्या SCF काय निघेल, म्हणजे अशी संख्या ज्या संख्येनं 60, 48, 36 आणि 24ला भाग जाईल 12, म्हणजे मी त्यांना 12च्या रूपात मांडू शकतो. बघा, 2⁻12 इंटू 5 अरे लिहू शकतो, किंवा 5 इंटू 12. इकडे 3⁻4 इंटू 12, इकडे 3 इंटू 12 आणि इकडे 2 इंटू लिहू शकतो. आता बघा, हा जो पॉवर आहे मी लागू करून टाकतो याच्यावर, पहिलावाला, आणि हा दुसरावाला जसाच्या तसाच. तर सपोज 2⁻5 मी काढलो तर काय येईल, 32⁻12. इकडे 3च्या पॉवर 4 काढलो तर किती येईल, 3 गुणिला 3 4 वेळा करा, 81. अरे येईल की नाही. तर 81च्या पॉवर 12, इकडे 4 गुणिला म्हणजे 4च्या पॉवर 3 64, तर 64च्या पॉवर 12 आणि इकडे 25च्या पॉवर 12. सांगा बरं आता कोणती मोठी दिसून झाली तुम्हाला? सगळ्यांच्या पॉवर काय झाला, सेम. तर जो बेस मोठा राहील तोच काय येईल, मोठा येईल, कारण तेवढ्या वेळेस त्याच्या मल्टिप्लाय होईल. सगळ्यांच्या 12 वेळा मल्टिप्लाय, तर मोठ्या संख्येच्या 12 वेळा मल्टिप्लाय कराल तर मोठा कोणता येईल, मोठीच संख्या येईल ना. म्हणजे कोणता येईल, 81⁻12. मग याचा ओरिजिनल रूप काय होता, 48. हा का राहील सबसे बडी संख्या. समझ में आया? समजा सगळ्यांना? समजलं कसं करायचं? समजलं सगळ्यांना? पॉवरच्या घ्यायच्या आहे तर त्याच्या काय काढायचं, SCF. बेस अगर सारखा करायचा आहे तर मग त्याच्या LCM घ्यावं लागते. सॉरी, त्याच्या पण आपण SCF काढू शकतो. बघूया तसा टाईपचा आला तर. मग काय म्हणते सेकंड, बघा सेकंड हा जमेल का तुम्हाला? रूटवाला आहे, है ना. तर थोडेसे रूटचे नियम आपण काय करू, समजून घेऊया पहिले. सपोज मी म्हटलं x इंटू x काय होते, x², बरोबर. मी म्हटलं x प्लस x, हो की नाही. तसंच x इंटू y, xy इंटू होते यांच्या, आणि x प्लस y असेल तर यांची काही होते का? अगदी त्याच प्रकारे बघा, जर मी रूटवाल्या संख्या ज्यांच्या अंडररूट बरोबर निघू शकत नाही, तर सपोज मी म्हटलं √3
√3 इंटू √3 काय झाला असता √3चा स्क्वेअर म्हणजे हा स्क्वेअर ना हा स्क्वेअर रूट कटला म्हणजे काय आला कळलं का. सपोज मी म्हटलं √3 प्लस √3 आता काय होईल 2√3 काय होईल है ना. आता इकडे वेगवेगळे आहेत. सपोज मी म्हटलं √3 इंटू √2 काय झाला असता यांच्या मल्टिप्लाय संख्यांच्या मल्टिप्लाय केला तर 3 दुने म्हणजे √6 मी लिहू शकतो. इकडे √3 प्लस √2 यांची बेरीज झाली असती का यांची बेरीज झाली नसती. किंवा मी म्हटलं असं तुम्हाला x प्लस 5 यांची बेरीज झाली असती का काही काय आला असता 5 प्लस x. इकडे x इंटू 5 म्हटलं असतं तर काय झाला असता. तसंच मी म्हटलं इकडे √3 इंटू 5 तर काय झाला असता बरोबर. तसंच इकडे √3 प्लस 5 यांची बेरीज होईल का तर याला आपण जसंच्या तसंच कळलं का. तर हे सिंपल जसे एक्सचे नियम आहेत तसेच आपले रूट म्हणजे सर्ट्सवाल्यांचे नियम असतात. ओके. तर इथं बघा या प्रॉब्लेममध्ये काय म्हणत आहे सेकंड ब्रॅकेट 3 प्लस 1/√3 प्लस 1/3 प्लस √3 प्लस 1/√3 मायनस आहे या प्रकारे आहे ना. तर याला कसं सॉल्व करू शकतो आपण बघा. तर यांचा क्रॉस मल्टिप्लाय करून टाकतो. फ्रॅक्शन आहेत तर फ्रॅक्शनची बेरीज करायची आहे तर क्रॉस मल्टिप्लाय 4ची क्रिया इकडे पण 4ची क्रिया करून घेतो. याच्या खाली काही नाही म्हणजे काय आहे बरोबर. तर करा काय झाला असता 3√3 प्लस 1 भागीला झाला असता प्लस इकडे √3 मायनस प्लस 3 प्लस √3 भागीला. आता हा काय दिसत आहे बघा a मायनस b इंटू a प्लस b काय होत असते a स्क्वेअर मायनस होत असते. तसंच दिसत आहे का पहा बरं. 1 प्लसच्या ब्रॅकेट 1 म्हणजे 3चा स्क्वेअर मायनस √3चा. आता तो 3 वाला समोर आहे तर आपण 3 वाला समोर घेऊ. याला समोर असं लिहू शकतो ना मी √3 प्लस 3 लिहू शकतो याला. हा तर तसं लिहूया आपण कदाचित बघा. काय झाला असता हा √3चा स्क्वेअर मायनस 3चा झाला असता. आता बघा इथे काय होऊन राहिला का नाही तर हा जसाचा म्हणजे 3√3 प्लस 1 भागीला 3 प्लस इकडे -3 प्लस 3 का होऊन जातील कॅन्सल. √3 प्लस √3 2√3. आता शिकला आपण हां इकडे √3चा स्क्वेअर म्हणजे हा कटला तर काय आला 3 आणि 3चा स्क्वेअर बरोबर की नाही. हां समोर बघूया. आता 3 मधून 6 गेले -6 राहिले वर बरोबर. आता हा जो मायनस आहे हा मी मधात बी देऊ शकतो वरच्या संख्येला पण देऊ शकतो खाली पण देऊ. तर हा सपोज मी मधात लावला असता मायनस तर प्लस मायनस काय झाला असता म्हणजे 2√3 भागीला 6 आणि इकडे काय आहे तर √3 प्लस 3√3 प्लस 1 भागीला है ना. स्टेप बाय स्टेप. हां मग काय कटते बघा. आता 2 1 जा 2 3 जा झाला असता. आता पुन्हा काय करू शकतो मी क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो. हा 3 ने इकडे मल्टिप्लाय झाला तर 3√3 ला प्लस 1 ला कितीचा मल्टिप्लाय झाला 3 आणि इकडे √3 इंटू √3 काय झाला असता भागीला 3 इंटू √3 काय आला असता आला असता एवढा. येतपर्यंत सगळ्यांना समजला. समोर बघा हा 3चा मल्टिप्लाय इकडे होईल तर 3 त्रिक
9√3 प्लस 3 एक हा -3 जसाच्या खाली प्लस मायनस म्हणजे काय राहिला 9√3 भागीला √3 3 एक 3 त्रिक बघा बरं आन्सर आहे का? आन्सर आहे का बघा बरं? 3 आहे का? आहे. समजला कसा केला तर? अरे कळलं का? हे थोडेसे नियम तुम्हाला माहीत पाहिजे तिकडचे. प्लस मायनस कसा होते एक्सवाल्या संख्यांच्या तसेच रूटवाल्या संख्यांच्या. आणि इकडे या प्रकारे स्टेप्स तुम्हाला करता आले पाहिजे. दॅट इज फ्रॅक्शनची बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे आपल्याला जमलं पाहिजे. समजलं सगळ्यांना कसा सोडवायचा होता हा? हां, तर या टाईपचे प्रॉब्लेम सिम्प्लिफिकेशनमध्ये येऊ शकतात. इथं बोर्ड मास वगैरे लावायला लागेल आपल्याला. ठीक आहे, तर बोर्ड मास तर सगळ्यांना माहीत असेल ना? ओके, चला समोर बघा. आता हा सिंपलचा आलेला आहे बघा. तिसरा 35चा स्क्वेअर प्लस 38चा स्क्वेअर आणि हा ब्रॅकेट क्लोज प्लस प्लस आहे की डिवाइड आहे? डिवाइड आहे. डिवाइड आहे. क्वेश्चन मार्क इज इक्वल टू काय आला असता? 5 है ना? पक्का ना? डिवाइडच आहे ना हा? झूम करून तर तो दिसणार नाही बरोबर. मोबाईल आहे का रे तुमच्याजवळ? आमच्या जोडकोटच्या मोबाईलचं ते तिथं आर एस अग्रवाल पुस्तक असेल बघ, जाडीसी पुस्तक असेल अंकगणितची. ठीक आहे बघा. तर सगळ्यात पहिले 35चा स्क्वेअर आपल्याला काढता आला पाहिजे. किती येते 35चा स्क्वेअर? किती येते? कसा आला बघा. या 5चा स्क्वेअर डायरेक्ट लिहून घ्या 25 आणि 3च्या समोरची संख्या 4 तिक 5 वाल्या संख्येचा आपण एवढ्या इझिली काढू शकतो. मिळाली का? अरे हा इथं या टेबलवर ते पुस्तक हटवून पाय ना थोडीशी. ते लुसेंट अंकगणितची पुस्तक नाही का तिथं मोठी अशी जाळी? हे इकडेच आहे बघा. आहे इथं पाय. चौथा चॅप्टर. ठीक आहे. मग 38चा स्क्वेअर कसा काढायचा तर याची पद्धत मी तुम्हाला शिकवलेली होती. काय म्हटलं? याला ए पकडायचं, याला मग ए स्क्वेअर ट्वाईस ए बी आणि बी प्लस नाही स्लॅश लिहायचं म्हटलं. ठीक आहे. तर बघा 3चा स्क्वेअर किती झाला असता? 9. 2ab म्हणते म्हणजे ए आणि बीचा गुणाकार 8 त्रिक आणि त्याच्या डबल आणि बीचा स्क्वेअर म्हणजे 8चा स्क्वेअर किती झाला? तर याच्यातले घ्यायचे म्हटलं 4. हे तुम्हाला स्क्वेअर आहे ना स्क्वेअर रूटवाल्या चॅप्टरमध्ये पुन्हा सांगेन मी. ठीक आहे. नाही आहे मागे पुढे कुठेतरी असेल. इकडे तिकडे बघा. इकडे तिकडे असेल कुठेतरी बघ. हां 4चा स्क्वेअर हा 4 जसाच्या तसा. हे 6 इकडे प्लस करा. 48 आणि 6 48 आणि 6 54. 54चे 5 हे 54 झाले होते ना. तर हे 5 कुठं? इकडे. 9 5 14 तर 144 है ना. तर इकडे किती आला? 1225 प्लस 144 आणि हा सगळा डिवाइडमध्ये आहे इज इक्वल टू 5. डिवाइडमध्ये आहे ना? हां. आता यांची बेरीज किती झाली? 9 6 6 2 आणि डिवाइडला मी अशा प्रकारे लिहू शकतो का? हो की नाही? आता हा गेला असता या बाजूला, कारण ज्याची व्हॅल्यू काढायची असते त्याला आपण इक्वल टूच्या एका बाजूला ठेवतो. हां, तर हा गेला त्या बाजूला म्हणजे इंटू झाला. हा इकडे येईल तर काय होईल? डिवाइड होईल. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढा. 5 5 1 राहिला. 5 त्रिक 15 1 राहिला पुन्हा 19 झाले. 5 त्रिक 15 5 8 आहे का उत्तर? नाही आहे. आहे का उत्तर? तर काय आलं असतं उत्तर? इनमें से कोई नाही. ठीक आहे. पण आपला हा उत्तर करेक्ट राहील. बघा जमलं? समजलं? ज्याची व्हॅल्यू काढायची असते, ज्या क्वेश्चन मार्क
म्हणजे जो बी एक्स म्हणा किंवा क्वेश्चन मार्क असेल त्याला इक्वल टूच्या एकाकडे नेण्याचा प्रयत्न करायचा. पण नेतांनी काही नियम असतात है ना. टर्म सेपरेट टर्म बघायचे. प्लस मायनसमध्ये असेल किंवा गुणाकारमध्ये असेल तर ते चेंज होत असतात. ठीक आहे. देन चौथा बघा, सिंपल आहे. 1 3/5 1 2/, प्लस 1. ओके. तर याला कसं सोडवायचं? एक तर याला साध्या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करून घ्या, नाहीतर इंटिजरची पहिले करू शकता. पण जास्त नाही आहेत तर मी काय करतो, डायरेक्ट यांना साध्या फ्रॅक्शनमध्ये कन्वर्ट करतो. कसं झालं असतं? 5 1 5 प्लस 3 8/, मग 7 1 7 न 2 9/7 प्लस 4 1 4 ने 1. आता यांच्या LCM घेऊ शकता तुम्ही, डिनॉमिनेटर सेम करू शकता. आता जास्त नाही आहेत तर आपण काय करून घेतो, क्रॉस मल्टिप्लाय. यांचा क्रॉस मल्टिप्लाय करा. 8 7 5 9 भागीला 7 5 प्लस 5 भागीला, इकडे बेरीज किती झाली 9 3 5 11, सॉरी 3 5 11चा 1 हातच्याला 1 आणि हे 10. 101 भागीला प्लस 5 भागीला, पुन्हा क्रॉस मल्टिप्लाय करा तर हा झाला असता 404 आणि 35 5 35 4 140 आणि 175. 175 झाला असता पक्का ना. आणि 35 4 100 आला असता असा. हां, नंतर समोर 9 7 आणि हा 5 भागीला 140. एक तर असा उत्तर असेल, आहे का? नाही आहे. तर काय दिलेलं आहे? मिक्स फ्रॅक्शनमध्ये दिलेलं आहे. तर 140 ला भाग द्या इकडे. हा मिक्स फ्रॅक्शन म्हणून साधा फ्रॅक्शनमध्ये करता येते सगळ्यांना. याचा गुणाकार करायचा 5 1 आणि त्या गुणाकारात वरची संख्या काय करायची तर साधा बनला. बरोबर. आता साध्या फ्रॅक्शनला मिक्स फ्रॅक्शनमध्ये करायचं आहे ते बघा. 140 14 पंचे 70 नाही 14 चौक 56 है ना. 560 140 गुणिला 4 घेतला तर 560 वजा किती राहिले 19. आता जाते का भाग? तर याला मांडणी कशी करायची मिक्स फ्रॅक्शनमध्ये? जेवढ्याचा भाग गेला तो समोर. ओके. जेवढे रिमाइंडरमध्ये वाचले ते आणि ज्याने भाग दिला तो. तर बघा असा आन्सर असेल कदाचित. आहे. कळलं तुम्हाला कसा करायचा आहे? आता त्या टाईपचे येतील तर तुम्ही सोडवू शकता. ओके. देन 5वा जमेल. 6वा जमेल. 7वा सिंपलच आहे, बिलकुल सिंपल. कंचे भागू बेब बोर्डमास लावायचा आहे. अरे लावू शकता बोर्डमास, अप्लाय करता येते सगळ्यांना पक्का. ओके. देन 7वा जमेल. 8वा जमेल. 9वा जमेल. गुणाकार आहे बघा त्याच्यामध्ये, तर करता येईल की सांगू एकदा? चला बघा काय आहे. 5 1/6 इंटू 4 3/8 भागीला 2 1/, इज इक्वल टू. ओके, भागीला आहे ना, चेक करून घ्या. तर बघा कोणी कोणी काय करते 4 1 4 4 2 8. बेटा नाही, इथे इंटू नाही आहे, हा मिक्स फ्रॅक्शन आहे. समजलं का? त्याच्यामध्ये डायरेक्ट काढू शकत नाही. इथे इंटू आहे सपोज है ना. आता याच्या पहिले साधा फ्रॅक्शन बनवा. 6 पंचे 30 न 1 31 भागीला 8 8 चौ 32 न 3 35 भागीला. आता हा डिवाइड मध्ये आहे, याच्या पण मिक्स फ्रॅक्शन होता. साधा करा 17/8. आता पलटवून टाकू आपण. ठीक आहे. भागाकार कसा सोडवतो ना आपण? हा समोरच्या जसाचा आणि हा चिन्ह चेंज करतो आणि 8/. आता बघा किती कटला. अजून काही कटते का? पक्का गुणाकार. हा मोठी संख्या येत आहे ना. 17 सक 102
बघा जेव्हा कटत नसेल तेव्हा खालच्यांचा गुणाकार खालच्यासोबत वरच्यांचा गुणाकार. आणि काटपीटसाठी काय चेक करावं लागते तर एक तर वर तर खालतं कटते का ते पाहायचा, किंवा दुसऱ्या फ्रॅक्शनमध्ये वर खाली कटते का पाहायचा. जसा इथं इथं कटते का पाहायचा, इथं इथं नाही कटत असेल तर मग क्रॉसमध्ये काटू. याचा हा तर याचा हा काटू शकता कटत असेल तर. जसा हा काटला आपण 8 एक 8 8 एक. काटणे म्हणजे काय तर सारख्या संख्येने दोघांना भाग देणे. ओके. हां, तर वर किती आला असता बघा 35 गुणिला 31. 35 एक हाच्याले 35 त्रिक 35 दुने 70 35 त्रिक 105. 105 प्लस 3 आला असता या प्रकारे. आता मिक्स फ्रॅक्शनमध्ये उत्तर आहे तर पुन्हा काय करावं लागेल आपल्याला, भागाकार करावं लागेल. हां, 102 वंजा 100 किती राहिले. आता चालला का नाही तर आहे का तशा टाईपच्या काही उत्तर. हां, आता शून्याचा भाग 5 नाही उतरवला ना आपण. ओके, पहिलेच 5 कसं उतरवू. किती राहिले इकडे मायनस केला तर. हां, 10चा भाग चालला ना रे डायरेक्ट. 10 जा बरोबर. इकडे राहिला 6 65 बरोबर. तर 10 आला असता समोर, 65 आला असता आणि 102 आला असता. या प्रकारे आहे बघा उत्तर. समजलं कसं करायचं गुणाकार फ्रॅक्शनच्या. कळलं. समोर बघा 9 झाला. 10 जमेल बघा सिंपल आहे. क्वेश्चन मार्कची व्हॅल्यू काढणे आहे. 11 जमेल सिंपल बोर्डमास रूल. इकडून तिकडून जमेल ना. 12 13 का म्हटलेलं आहे का. काचा अर्थ का होते बघा बहुत सिंपल आहे. 13 नंबरचा बघा 845. काचा अर्थ 3/5. तथा दुसरा कोणता नंबर आहे 333 का 2/. का अंतर निकालो. इनका क्या निकालना है म्हणजे यांचा जो काही बी येईल आणि यांचा जो काही बी येईल त्याचा अंतर काढायचा. सोपा आहे. अंतर म्हणजे काय वजा काढणे आहे आपल्याला. हां, 5 वंजा 3 राहिले 34 झाले. 5 6 जा 4 राहिले आणि 5 9 जा. आता यांच्या गुणाकार करून घ्या. 9 त्रिक 2 साइन त्रिक 18 2 3 1 3 मायनस इकडे 1 1 1 मग 2 2 मायनस करा. 7तून 2 गेले 10तून 2 गेले आणि 4तून 2 गेले 280 आहे बघा. ओके, तसाच 14वा जमेल तुम्हाला. जमेल 15 सोपीच आहे बघा. कंचे भागू बेव लावता येईल कॅल्क्युलेशन. हां, 16 जमेल. 17 जमेल. 17 पण जमेल बघा. जे आता जमतील ते काढूनच टाकू. 18 जमेलच. हां, 19 बघा. मध्ये काय म्हणत आहे एक्स मायनस झेड मायनस एक्स मायनस वाय मायनस झेड आणि हा कोष्टक आणि ओके ठीक आहे. आता हा वर काहीतरी अशी रेषा दिसत आहे तुम्हाला, त्याला आपण बार किंवा कोष्टक वगैरे म्हणू. त्याचा अर्थ काय होते तर त्याची क्रिया उलटी होते. मायनस असेल तर प्लस, मायनस असेल तर काय होईल म्हणजे पहिल्या स्टेपमध्ये हा सगळा जसाच्या तसा आला असता. फक्त अंदरच्या ब्रॅकेट काय झाला असता, इथं मायनस होता ना काय झाला असता येतपर्यंत ठीक आहे. आता
ठीक आहे. हा मला ब्रॅकेट अंदरच्या खोलायच्या, समोर काय दिसत आहे मायनस, तर अंदरचे सिम्बॉल काय होऊन जातील म्हणजे झेड मायनस प्लस मायनस, हा आला असता कर्ली ब्रॅकेट. अंदरच्या ब्रॅकेटपासून सुरू करायचं, ठीक आहे. आता मी पूर्ण लिहित बसत नाही, हे इकडे तुम्हाला पूर्ण लिहायचं आहे जसंच्या तसा, हा इकडे जसंच्या तसा, ठीक आहे. मग पुन्हा या कर्ली ब्रॅकेटच्या समोर काय दिसत आहे मायनस वाय दिसत आहे. तर अंदरच्या ब्रॅकेटमध्ये काय आला असता बघा. आता हा मायनस खोलतो, मायनस हा प्लस आहे तर मायनस झाला असता, मायनस आहे तर प्लस आहे तर मायनस आहे तर या प्रकारे आला असता बघा. अंदरच्या ब्रॅकेट गायब. मग पुन्हा हा ब्रॅकेट खोलायचा आहे तर समोर काय म्हणजे आता एक्स मायनस वाय प्लस मायनस प्लस मायनस, आता झाला पूर्ण कंप्लीट. आता बघा काटपीट, मायनस प्लस प्लस मायनस प्लस मायनस, का वाचला समजलं का? काहीच नव्हतं त्याच्यात, फक्त एवढा लक्षात ठेवाल हा बार आला किंवा कोष्टक आला तर प्लस असेल तर मायनस होते, मायनस असेल तर है ना. याचा अर्थ काय आहे, ॲक्शन काय होते चेंज. प्लस असेल तर मायनस, मायनस असेल तर लक्षात राहील. वाढू समोर 20 नंबरच्या बघा. आता 20 नंबरच्या सॉरी 20 नंबरच्या जमेल, सिंपल आहे. मी 21च्या सांगतो, 20च्या तुम्हाला जमेल, कारण 21मध्ये जास्त फ्रॅक्शन आहेत, तर 20च्या तुम्हाला जमू शकते. सिंपल सिंपल क्रिया अंदरच्या ब्रॅकेटपासून चालू कराल. हां 21च्या मी सांगतो बघा, 20च्या तुम्ही करून घ्या. 5 मायनस 3/4 प्लस कर्ली ब्रॅकेट 2 1 मायनस स्क्वेअर ब्रॅकेट काय आहे, स्क्वेअर ब्रॅकेट नाही दुसरा आहे, प्लस 6 मायनस 7 या प्रकारे आहे. पूर्ण ब्रॅकेट क्लोज. ओके. अरे या प्रकारे दिसत आहे. हां कसं सोडवून आता याला, हां वर कोष्टक आहे ना. ओके. तर सर्वप्रथम काय झाला असता, अंदरच्या त्या कोष्टकचा सिम्बॉल काय झाला असता म्हणजे 1/6 आहे तर 1 प्लस 1/6 प्लस 7 हा. ओके. तर पहिले मी अंदरचं ब्रॅकेट सॉल्व करून टाकतो, म्हणजे या अंदरच्या ब्रॅकेटमध्ये काय आला असता इकडे बाजूला सॉल्व करून टाकू आपण. कोण वाजवत आहे पेन 9व्या, राहू दे. हां 6 1 2 1 साइन दुने हा जसाच्या 4ची क्रिया समजते ना. हां किती झाला असता इकडे 8/12 प्लस 1/4 दुने 8 4 3 म्हणजे 2/3 प्लस 1/7 दुने 14 3 1 7 3 म्हणजे 17/, आला असता. म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटच्या ठिकाणी काय आला असता सांगा, काय आला असता. सिम्बॉल चेंज केला, प्लस केला इकडे तर 17/, मग मायनस आहे, मायनस इकडे 4 ने 1 5/2 सॉरी 5/2 हा ब्रॅकेट पण आपण काढू शकतो कारण एकच संख्या आहे. 5/2 दोन संख्या असतात तर ब्रॅकेटमध्ये ठेवला असता, 2 टर्म असतात. ठीक आहे. हां आता याला कसं सोडवतात, डायरेक्ट क्रॉस मल्टिप्लाय. पुन्हा 21 पंजे 17 दुने आणि 21 गुणिला 2 म्हणजे 42. किती वाचले बघा, 1 10तून 3 गेले भागीला, म्हणजे या कर्ली ब्रॅकेटच्या आतमध्ये काय वाचला होता, वाचला. ओके. मग इकडे काय आहे पुन्हा 3/, मग पुन्हा सॉल्व करू शकता याला. हां 126 बरोबर, प्लस
बरोबर. 42 दुने हो करा बेरीज. 90 आणि 20 90 आणि 20 310 410 410 येत आहे. अरे येत आहे का? हां 4 1 4 728 खालचे काय? अच्छा 4 आहे का? हां किती येईल? 4 दुने 8 4 चौ 16 168. ओके. वर किती आला? 410 आला. बेरीज करा ना. आला होता. खाली 160. हां समोर काय आहे? समोर काय? 5 आहे. पुन्हा काय करून करा? आला म्हणजे 40 7 आले 4 6 म्हणजे 30 न 4 7 आले 3 5 1 5 3 आणि मायनस 400 मागीला 160. हां चला सांगा किती आला? 0 3 4 आहे. ओके कटत आहे. कटत आहे दोन्ही बघा. अरे हा दोन्ही कटत आहे. दोन दुने 4 बे 1 बे 5 भागीला. आता नाही कटत आहे तर भागाकार करा. तीनच्या तर नाही जा 2च्यात चालला. 2 जा 4 दुने किती आला असता? 16 आला असता. मायनस करा. 15तून 8 गेले आणि 20तून 16 गेले. म्हणजे याला कसं लिहू शकतो? 247 या प्रकारे. मग आहे का? आहे. जमेल. पाहून घ्या एकदा. आता पूर्ण स्टेप लिहावं लागेल तुम्हाला इकडे अंदरच्या. पण एक्झाममध्ये असंच जायचं. तो अंदरच्या ब्रॅकेट सोडवत आणायच्या आणि त्याच्या बाहेरच्या सोबत क्रिया करायची. ठीक आहे? जमेल. वाढू समोर. देन 22 जमेल. जमेल ना? हां मग 23 जमेल. का म्हणते? का म्हणजे काय होते? ऑफ इंटू 24 पक्का की सांगायचं आहे? चला 25 सोपीच आहे तो पण बघा. 2 डिवाइड 2 इंटू 2 2 डिवाइड 2 इंटू डिवाइडच आहे का प्लस आहे पण? अच्छा वरचा प्लस आहे. आहे तिथे प्रश्न? हां पुन्हा भागाकार. इकडे 1/2 डिवाइड आहे. डिवाइड 1/2 का 1/2. इकडे 1/2 प्लस 1/2 का असं जे आहे. हां लक्ष द्या. का वाला जो गुणाकार असते तो आधी सोडवा लागते आपल्याला. कारण बोर्ड मास मध्ये काय आहे? ऑफ पहिले आहे. तर ऑफ वाला म्हणजे का वाला आपल्याला काय करावं लागेल? पहिले सोडवावा. अर्थ का होते मग त्याच्या बघा. इथं आता बघा तुम्ही म्हणाल की बा बोर्ड मास नुसार तर पहिले डिवाइड करा लागला असता आपल्याला. अरे बरोबर. पण टर्म बघा. टर्म सेपरेट आहे का? नाही. आणि तसंच फ्रॅक्शन आला तर न्यूमरेटर आधी सिम्पल सॉल्व करून टाकायचा. डिनॉमिनेटर आधी सॉल्व करून टाकायचा. त्यांना सिंगल फ्रॅक्शनमध्ये आणायचं. मेन क्रिया हे आहे. ठीक आहे? पण पहिले याला सिंगल टर्ममध्ये आपल्याला आणावा लागेल. हा फ्रॅक्शनचा झाला जेवढा मी कार्यक्रम आहे हा. समजलं का? हां तर 2 इंटू
2 प्लस 6 प्लस 2 6 इकडे 2/2 इंटू आम्हाला पहिले केला असता ना हां मग हा भागाकार जसाच्या तसाच ठेवा इकडे काय झाला असता 1/2 का 1/, तो पहिले का सोडवाला हा वाला ठीक आहे तसाच 1/2 प्लस 1/2 का 1/, पहिले हा खालचा सोडू हां इकडे कटला का राहिला 2 राहिला ना हो इकडे काय झालं असता यांचा 4 झाला असता आता समोरच्या स्टेपमध्ये याला सोडवतो तर हा झाला इंटू 4 गेला वर 1 आला कारण यांचा काय आला असता 1/4 आला असता हो की नाही तसंच यांचा पण काय आला असता 1/, पण हा इंटूमध्ये नाही प्लसमध्ये आहे बरोबर हां समोर 2 1 जा 2 3 जा डिवाइड सिंगल टर्म आली का इकडे फ्रॅक्शन सोडवा मग 2 1 जा 2 म्हणजे 2 आला इकडे इकडे याला छेद समान करून टाकतो डिनॉमिनेटर सेम 2 2 जा 4 झाला डिवाइडमध्ये काय आला असता 4 2 1 जा प्लस 1 हा 3/4 कसा आला समजला का सगळ्यांना छेद समान केला आपण मग बेरीज केला ओके हां मग आता काय झालं असतं बघा 3 डिवाइड आता हा 4 वर गेला असता 2 × 4 अपॉन आता सोडवू याला वर 3 आणि 4 दुने 8 कट्टे का काही तर वरच्याचा गुणाकार वरच्यासोबत खालच्याचा गुणाकार यालाच काय लिहू शकता 8 1 जा 1 1/8 पहा बरं आहे का कोणत्या नंबरचा होता बेटा 25 पहा आहे समजलं जमेल 27 वर तर एक वेळा बुडमास खाली वर सिंगल टर्म आणायचा खाली सिंगल टर्म आणायचा त्याच्यानंतर काटपीट करायची ठीक आहे हां मग 27 जमेल 28 अंतर कितना आहे म्हणते काढू शकता 29 आरामात काढू शकता किसी संख्या के 3/4 तथा 4/7 तर एक्स घ्यायची ती संख्या तिच्या 3/4 करायचा त्याच एक्सच्या 4/7 करायचा मायनस आणि इक्वल टू 100 तर एक्सची व्हॅल्यू किती काढू नाही शकत मग 30 जमेलच बहुत सोपा आहे 31 जमेल आता सांगितलं तशा टाईपच्या 32 जमेल 33 जमेल 34 बघा 999 भागीला 4 आहे का 3 आहे इंटू 7 इज इक्वल टू किती आता कसा करायला याच्या बघा जसं मी लिहिलो 3 1/4 तर याच्याच अर्थ काय होते 3 + 1/ इंटू राहते का यांच्यामध्ये नाही याची बी व्हॅल्यू अगर मी सोडवलो तर 4 त्रिक 12 आणि 1 13/7 येईल 4 त्रिक 12 आणि 1 13/, आली की नाही आली की नाही म्हणजे हा जो असा लिहिला आहे तो ॲक्च्युअल कसा आहे बरोबर तर याला बी मी तसाच लिहू शकतो का बघा आणि हा जो इंटू आहे या दोघांना पण राहील हो हा जो इंटू आहे हा दोघांना पण राहील फक्त एकालाच होता का हा प्लसमध्ये लिहिलेला आहे इथं समजून झाले काही ते इंटू राहत नाही गलती करायची हां मग हा दोघांना मल्टिप्लाय करून घ्या
किती झाला असता 9 7 मग 9 7 63 आणि 6 9 7 63 आणि 6 आला असता प्लस इथं पण तेवढा झाला असता भागीला बरोबर. आता 1000ने याले भाग दिले असतो तर काय झाला असता 6 9 9 3 भागीला हो की नाही. मिक्स फ्रॅक्शनमध्ये याच्या असा आला असता की नाही 1000च्या भागीला 6000. आता याला पुन्हा असं लिहू शकतो अलग अलग तर 693 प्लस 6993 अपॉन हा कळला का केलं होतं यांची बेरीज करून टाका आता 699 आणि आता डायरेक्ट जोडून टाका याला 993 बघा बरं आहे का समजलं का काय केलं तर जोडाजोडी तोडातोडी करायची है ना. मिक्स फ्रॅक्शनला सेपरेट लिहिला गुणाकार केला तर याचा बी गुणाकार तेवढा याचा बी गुणाकार याला पुन्हा मिक्स फ्रॅक्शनमध्ये केला याला पुन्हा सेपरेट केला तर हे 6 याच्याबरोबर जोडून टाकला आणि पुन्हा जोडून टाकला या प्रकारे याला पुन्हा असं लिहिलं. कळलं समजलं. देन बघा 35. आता पोरं इथं गलती काय करतात बघा 999 भागीला 98 भागीला 99 इंटू 9 पोरं काय करतात धरतात ना सरळ काटून टाकतात चुकला उत्तर. हा डायरेक्ट कटू शकते का का बरं सिंगल राहिला असता तर कटला असता. तो कोणता फ्रॅक्शन दिसत आहे कोणता फ्रॅक्शन दिसत आहे तर तो कटेल का म्हणजे काय झाला असता 99 प्लस 98/90 इंटू 90 समजलं. आता अंदरच्या ब्रॅकेट दोघांना पण गुणाकार होईल म्हणजे 999 इंटू 99 प्लस 9899 इंटू हा याला पण होईल हा कळलं. तर हा का आला आणि यांचा गुणाकार काढून घ्या. कसं काढाल 999 इंटू 100 मायनस 1 हा किती झाला असता 999 वर 2 शून्य आणि हे 999 मायनस 10तून 9 गेले 9तून 9 गेले 18तून 9 गेले 18 झाले होते नाही तर हां आणि इकडे कसं आलं असतं 9890. आता बेरीज करा 9 आणि 8 9 आणि 0 9 8 बघा आहे का आन्सर आहे का आन्सर 9 8 9 9 9 बी दुसरा बरोबर. पण पोरं इथं गलती करून टाकतात बेटा तशी गलती करायची. मिक्स फ्रॅक्शन असेल तर त्याला पहिले काय करायला लागेल सेपरेट कळलं लक्षात येईल. वाळू समोर बघा 36 सोपा आहे बघा या प्रकारे काहीतरी दिलेलं आहे 999 1/7 999 2/ प्लस 999 लास्टमध्ये किती आहे 6/, असं दिलेलं आहे तुम्हाला. आता इथं का क्रॉस मल्टिप्लाय करत राहाल का तसे सगळ्यांच्या बेसमध्ये काय दिसून राहिला बरोबर. तर इंटिजर मी समोर करून टाकतो इंटिजरची बेरीज सेपरेटली म्हणजे काय केलं असतो सगळे प्लसमध्ये आहेत ना. हे बघा हे काय लिहिलेलं आहे ॲक्च्युली या प्रकारे लिहिलेलं राहील म्हणजे प्लसमध्ये आहेत म्हणजे 999 6 वेळा आला असता तर त्यांच्या 6 वेळा प्लस करण्यापेक्षा मी त्याच्या 6 वेळा काय करतो म्हणजे सपोज मी 5 + 5 + 5 किती आला असता किंवा 5 ×
किती आला? म्हणजे 3 5 6 वेळा आहे, तर 6 वेळा बेरीज करण्यापेक्षा डायरेक्टली का करतो? 6चा 999 याला 6चा गुणाकार प्लस अंदर का राहिला असता? 2 बाय 3 बाय 4 बाय 5 बाय 7 बाय 6 बाय या प्रकारे आला असता. आता वरचेच्या गुणा प्लस डायरेक्ट करा, कारण डिनॉमिनेटर कसा आहे? डिनॉमिनेटर सेम आहे. किती झाली बेरीज भरत? 3 3 6 4 10 21 बाय यांचा गुणाकार 9 सक 54 5 9 सक 54 5 अरे हो प्लस 7 1 7 7 3 किती झाला असता? 599 4 + 3 बेरीज आहे ना? बघा बरं आहे का? नाही आहे? 5997 आहे. समजलं? पक्का? देन 37. आता बघा इथं काय लिहिलेलं आहे 37 मध्ये? 1 - 1/2 1 - 1 बाय 1 - 1 बाय 1 - 1 बाय डॉट 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 लास्ट मध्ये काय? 1 - 1 बाय आहे. हो तर तो लिहू शकता ना, 1 - 1 बाय 19 असंच आहे. या दोन ब्रॅकेटच्या बीचमध्ये काही नाही आहे, म्हणजे काय आहे? आणि अशा टाईपचे आपण नंबर सिस्टमवाल्या चॅप्टरमध्ये पाहिला. ठीक आहे, पहिल्या चॅप्टरमध्ये होते ना. बघा सपोज याचा मी क्रॉस मल्टिप्लाय करतो, तो 2 1 जा 1 1 जा आणि 2 1 जा म्हणजेच काय आला? याच्या घरात 3 1 1 1 याच्या खाली 1 आहे ना, आणि 3 1 म्हणजेच काय आला? म्हणजे काय दिसून आला? 1/2 2/3 इथं काय आला असता? असा झाला असता, हो की नाही? असा झाला असता 19 1 19 -1 18/20 21 -1 असा झाला असता. अरे कळलं? मग का होत आहे? दिसते आता का होत आहे? 2 2 क्रॉसमध्ये काढू शकतो ना. असे करता करता सगळे कटले असते. का राहिला असता? 1/20 आला असता. समजला कसा आला तर? बघा आहे का उत्तर? 1/, हा बी बघा तसा दिसत आहे 38 वाला. टू मायनस 1/3 2 - 3/2 -5/, अरे आहे का? 2 - 997/, या प्रकारे आहे. तर काय इथपर्यंत करत राहाल का? नाही. पहिल्याला सॉल्व करा भेटतो. असे डॉट 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 दिसले समजून जा काहीतरी तिथे लॉजिक लागलेला. समोरचे ब्रॅकेट पहिले सॉल्व करून पाहायचे काय येऊन राहिलेला आहे. तेथपर्यंत सॉल्व करत जायचा नाही. तर 3 दुने -1 याच्या खाली 1 आहे ना, 3 दुने 6 1 1 काय आला? 5/3 ओके. इंटू इकडे 5 दुने 10 -3 काय आला? और दिसत आहे? हा इकडे 7 दुने 14 14 -5 म्हणजे दिसत आहे क्रॉस मध्ये? दिसत आहे का? 5 5 कटला 7 7 असा कटून 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 इकडे काय आला असता? सांगा लवकर. खाली तर 999 आला असता. हा 9 9 9चा गुणाकार करा. 8
9 दुनी 18 आणि 1 19, 9 दुनी 18 आणि 1 -997 म्हणजेच 1001 बरोबर. या काहून हसत होते तुम्ही इकडे? या प्रकारे आला असता. हां, इंटू आहे, काय कटताना दिसत आहे? तेड्या तेड्यात कटताना दिसत आहे, म्हणजे हा कटला असता इथल्या सोबत तर का राहिला? 1001 बाय बघा आहे का पहिलाच आहे. जा कोणाकोणाला जायच्या हा समजला. झाला. चला बघा मग 39. आता 39 एवढा मोठा दिसत आहे तुम्हाला, पण बहुत सोपा आहे बघा. त्याच्यामध्ये काहीतरी आहे रहस्य. काय लिहिलेलं आहे? वरच्या टर्म इंटूमध्ये लिहिलेल्या आहेत. असं काहीतरी दिसत आहे ना. इंटू असं मायनस पुन्हा पुन्हा या प्रकारे काहीतरी दिसत आहे. इंटू दिसत आहे आणि डिवाइड. या सगळ्या टर्मला डिवाइडमध्ये लिहिलेलं आहे काहीतरी. तर डिवाइडवाल्याला मी खाली लिहू शकतो. पहिले हे टर्म मी सोडवून पाहतो काय होतं याच्यामध्ये लिहिलेला. 1 + 1/10 + 1/10 बरोबर. सगळ्या याच्यामध्ये या दोन्ही याच्यामध्ये तेच लिहिलेलं आहे. जवळजवळ याच्यात नाही याच्यात हेच लिहिलेलं आहे. तर याचं उत्तर काय आहे ते पहिले आपण बघू. बघा खाली काय 10 10 10 10 100 + 1 काय आला असता 101 बाय प्लस याले वर गेला तर 10 बाय बरोबर. हा इकडे करा प्लस 10 111 बाय लिहिलेला आहे. म्हणजे हा एवढा मोठा न लिहिता मी इथं काय लिहू शकत होतो मग इथे पण बरोबर, इथे पण इथं मायनस आहे, सॉरी इथं मायनस आहे. म्हणजे 1 - 1/10 + 1/10 याला सोडवा. 10 10 100 + 1 100 या प्रकारे हा वर गेला असता. क्रॉस मल्टिप्लाय करा. 101 - 10 भागीला मायनस करा 91. अरे 91 आला असता मायनस केला तर म्हणजे 91 बाय इथं लिहिला होता 91 बाय ओके. आणि तेच त्याच्या डिवाइडमध्ये तेच टर्म आहेत. एक हेवाली एक हेवाली म्हणजे डिवाइडवाल्या टर्मला मी खाली लिहू शकतो का? असं लिहू शकतो खाली. तर 111 बाय प्लस 91 बाय. ठीक आहे. आता काय दिसते बघा. सपोज मी याला पकडलो ए, याला पकडलो सॉरी ए सारखे आहेत ना दोन्ही. याला पकडलो बी, याला बी पकडलो तर हा ए आणि हा तर काय याला असतं वर ए इंटू ए मायनस बी इंटू बी आणि खाली बरोबर. काय झालं आता सांगा. 2 ब्रॅकेट बनतील ए मायनस बी भागीला ए प्लस कटला का राहिला म्हणजेच 111 बाय आणि 91 बाय
करा मायनस. 20 राहिले. अरे 20 राहिले का? तर 20/100. पहा बरं आहे का उत्तर? समजलं? कळलं? आता तसाच बघा लास्ट बघून घेऊ आपण 40 नंबरचा. ठीक आहे. हां, काय आहे 40 मध्ये? 1 + 1/x + 1. 1 + 1/x + 1 + 1/x + आणि इकडे 1 + 1/x असंच लिहिलेलं आहे काहीतरी आहे. तर क्रॉस मल्टिप्लाय करू. काय झाला असता? x + 1 + 1. x + 1 जसाच्या तसा 1 1 जा आणि खाली इंटू x + 2 + मागीला इंटू x + 3 + मागीला इकडे x + 4 + मागीला आला असता असा. क्रॉस मल्टिप्लाय केल्यावर समजते ना. मग काय आहे दिसते? x + 2 x + 3 x + 4 x + काय कटत आहे? सारायला ऐका पहा बरं. समजलं? तर या प्रकारे फटाफट आपल्याला ट्राय करणे. सिम्प्लिफिकेशन चॅप्टर बाकी सगळ्या चॅप्टरच्या काय आहे बेस, ते यातले प्रॉब्लेम तुम्हाला जमले पाहिजेत. तर समोरचे प्रॉब्लेम अजून ट्राय करून पहा तुम्ही. जे वर सुटले ते पण सोडवून पहा. ठीक आहे. आता समोरचे प्रॉब्लेम पाहू नेक्स्ट टाइम. ओके. हळू ना.